अच्छा छात्रों, आज 10वीं कक्षा का महिला की साहसिकता उसके बारे में जानकारी प्राप्त करेंगे। विच्छेदरी पाल का आत्म परिचय के बारे में आज जानकारी प्राप्त करेंगे। देखिए, हम लोगों को उसका परिवार के बारे में जानकारी प्राप्त किया गया है। विच्छेदरी पाल का शिक्षा के बारे में जानकारी प्राप्त किया गया है और उसके बाद एवरेस्ट की शिखर पर कैसे चढ़ाई किया है उसके बारे में आज जानकारी प्राप्त करेंगे। महिला की साहसिकता। देखिए बच्चों, कर्नल कुल्लारा ने सौतवा कोल तक की चढ़ाई के लिए 3 शिखर दलों के 2 समूह बना दिए। मैं सुबह 4 बजे उठ गई, बर्फ पिघलाई और चाय बनाई। कुछ बिस्किट और आधे चॉकलेट का हल्का नाश्ता करने के पश्चात मैं लगभग 5:30 बजे अपने तंबू से निकल पड़ी। अंगाधोराजा ने मुझसे पूछा क्या मैं उनके साथ चलना चाहूंगी। मुझे उन पर विश्वास था, साथ ही साथ मैं अपनी आरोहण क्षमता और कर्मठता के बारे में भी अस्वस्थ थी। सुबह 6 बजे 20 मिनट पर जब दोराजी और मैं 7वां कोल से बाहर निकले तो दिन ऊपर चढ़ आया था। हल्की हल्की हवा चल रही थी और ठंडा बहुत अधिक थी। हमने बगैर रस्सी के ही चढ़ाई की। अंगाधोराजी एक निश्चित गति से ऊपर चढ़ते गए। मुझे भी उनके साथ चलने में कोई कठिनाई नहीं हुई। जमी हुई बर्फ की सीधी व ढलवू चट्टानें इतनी सख्त और बुरबुरी थी मानो शीशे की चादर बिछी हो। हमें बर्फ काटने के लिए पवाड़े का इस्तेमाल करना पड़ा। 2 घंटे से कम समय में ही हम शिकार कैंप पर पहुंचा गए। अंगाधोराजी ने पीछे मुड़ाकर पूछा, क्या तुम तक गई हो? मैंने जवाब दिया, नहीं। यह सुनकर वे बहुत अधिक आश्चर्यचकित और आनंदित हुए। थोड़ी चाय पीने के बाद हमने पुनः चढ़ाई शुरू कर दी। लौटू एक नैलान की रस्सी लाया था, इसलिए अंगाधोराजी और मैं रस्सी के सहारे चढ़े, जबकि लौटू एक हाथ से रस्सी पकड़े हुए बीच में चला। तभी लौटू ने गौरा किया कि मैं उन ऊंचाइयों के लिए आवश्यक 4 लीटर ऑक्सीजन की औषधा अपेक्षा लगभग 2.5 लीटर ऑक्सीजन प्रति मिनट की दर से लेकर चढ़ रही थी। मेरे रेगुलेटर पर जैसे ही उसने ऑक्सीजन की आपूर्ति बढ़ाई, मुझे कठिन चढ़ाई आसान लगने लगी। दक्षिणी शिखर के ऊपर हवा की गति बढ़ रही थी। उस ऊंचाई पर तेज हवा के झोंके बुरबुरे बर्फ के कणों को चारों तरफ उड़ा रहे थे, जिससे कुछ दिखाई नहीं दे रहा था। मैंने देखा कि थोड़ी दूर तक कोई ऊंची चढ़ाई नहीं है।
डालना एकदम सीधी नीचे चली गई है। मेरी सांस मानो एकदम एक रुक गई थी। मुझे लगा कि सफलता बहुत नजदीक है। और उसके साथ आप लोगों को मालूम हो गया है, यहाँ 21 मई 1984 के दिन दोपहर के 1:07 पर मैं एवरेस्ट की चोटी पर खड़ी थी। एवरेस्ट की चोटी पर पहुंचाने वाले मैं प्रथम भारतीय महिला थी। एवरेस्ट की चोटी पर इतनी जगह नहीं थी कि दो व्यक्ति साथ साथ खड़े हो सके। चारों तरफ हजारों मीटर लंबी सीधी ढलानों को देखते हुए हमारे सामने मुख्य प्रश्न सुरक्षा का था। हमने पवाड़े से पहले बर्फ की खुदाई कर अपने आप को सुरक्षित रूप से स्थिर किया। इसके बाद मैं अपने घुटनों के बल बैठी। बर्फ पर अपने माथे को लगाकर मैंने सागर माते के ताजा का चुंबन किया। बिना उठे ही मैंने अपने थैले से हनुमान चालीस और दुर्गा माँ का चित्र निकला। मैंने इन्हें अपने साथ लाए लाल कपड़े में लपटे और छोटी सी पूजा करके इनको बर्फ में दबा दिया। उठाकर मैं अपने रज्जु नेता अंगदौरा जी के प्रति आधार भाव से झुकी। उन्होंने मुझे गले लगाया। कुछ देर बाद सोनम पुलजार पहुंचे और उन्होंने फोटो लिए। ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಇರ್ಲಿ ಮಕ್ಕಳು ನೋಡೋಣ। ಹಾಗಾದ್ರೆ ಓದ್ಕೊಳ್ಳಿ ಮಕ್ಕಳೇ ಒಂದ್ಸಲ।
छात्रों, आप लोगों को मालूम होना चाहिए तेंजुंगी नुर्गी। तेंजिंगा नुर्गे एवरेस्ट पर चढ़ने वाला प्रथम पुरुष। झुमके ताबे एवरेस्ट पर चढ़ने वाला ಪ್ರಥಮ ಮಹಿಳಾ। और ಇವರ ಪ್ರೇರಣೆಯನ್ನ ಪಡ್ಕೊಂಡು ಬಿಚೇಂದ್ರಿ ಪಾಲ್ ಅವರು ಸಹ ಎವರೆಸ್ಟಿನ ಶಿಖರದ ಮೇಲೆ ಹತ್ತಬೇಕಂತ ನಿರ್ಣಯವನ್ನ ಮಾಡಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ। ಹತ್ತೋದಕ್ಕೆ ತಯಾರಾಗಿ ಹೊರಟಿದ್ದಾಳೆ। कर्नल कुलारा ने सोताकोल तक की चढ़ाई के लिए 3 शिखर दलों का 2 समूह बना दिया। कर्नल कुलारा ಎಂಬುವವರು सुबह 4:20 पर ಸುಮಾರು ಬೆಳಿಗ್ಗೆ 6:20 ಅಂಗದರಾಜ್ ಅವರು ಸೌತಾಕೋಲಿನಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದ್ರು। ದಿನವಿಡೀ ಹತ್ತುತ್ತಾ ಇದ್ದು ಹಲ್ಕಿ ಹಲ್ಕಿ ಹವಾ ಚಲ್ ರಹಿ ಥಿ, ನಿಧಾನವಾದ ಗಾಳಿ ಬೀಸ್ತಾ ಇತ್ತು। ठंडा बहुत अधिक थी, ಗಾಳಿ ಬಹಳವಾಗಿತ್ತು। हमने बगैर रस्सी के ही चढ़ाई किया, ನಾವು ಯಾವುದೇ ದಾರ ಇಲ್ಲದೆ ಹತ್ತುತ್ತಾ ಇದ್ದು। ಅಂಗದರಾಜ್ एक निश्चित गति से ऊपर चढ़ते गए, ಅಂಗದರಾಜು ಸಹ ಒಂದೇ ನಿರಂತರವಾದ ಗತಿಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಹತ್ತುತ್ತಾ ಇದ್ರು। मुझे भी उनके साथ चलने में कोई कठिनाई नहीं है, ನನಗೂ ಅವನ ಜೊತೆ ಹತ್ತೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಕಷ್ಟವಾಗಿಲ್ಲ। जमी हुई बर्फी की सीधी व डालना चटाना इतनी सख्त और बुरी बुरी थी। जमी हुई बर्फी ಹಾಗಂದ್ರೆ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಕುತ್ತಂತಹ ಮಂಜುಗಡ್ಡೆ ಬಹಳ ಗಟ್ಟಿಯಾಗಿತ್ತು। ಅದು ಒಂದು ಬೆಟ್ಟದ ಮೇಲೆ ಕುತ್ಕೊಂಡಂಗೆ ಇತ್ತು। ಮಾನವ ಸೀಸೆಗೆ ಚಾದರ್ ಬಿಚ್ಚಾವು, ನಾವು ಅನ್ಕೋಬೇಕು ಆ ಗಾಜಿನ ಚಾದರ್ ಅಂದ್ರೆ ಹೊದಿಕೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇತ್ತು, ಅಷ್ಟು ಮುಳ್ಳು ಮುಳ್ಳು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇತ್ತು ಅಂತ।
हमें बर्फ काटने के लिए पवाड़े का इस्तेमाल करना पड़ा। ಆ ಹಿಮವನ್ನ ಕಟ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ನಾವು ಗುದ್ದಲಿಯನ್ನ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಂಡು ಇಸ್ತೆಮಾಲ್ ಅಂದ್ರೆ ಉಪಯೋಗ उपयोग करना उपयोगवನ್ನ ಮಾಡ್ಕೊಂಡು 2 घंटे से कम समय में ही हम शिकार कैंप पर पहुंचा गए 2 ಗಂಟೆಗಿಂತ ಕಡಿಮೆನೆ ನಾವು ಆ ಶಿಕಾರಿನ ಕ್ಯಾಂಪ್ಗೆ ತಲುಪೋದು ಅಂಗಾದೊರಾಜಿನೇ ಪೀछे मुड़कर पूछा ಅಂಗಾದೊರಾಜಿ ನನಗೆ ಹಿಂತಿರುಗಿ ಕೇಳ್ತಾನೆ क्या तुम थक गई हो ನೀವು ಏನಾದರೂ ಸುಸ್ತಾಗಿದ್ದೀರಾ ಅಂತ मैंने जवाब दिया ನಾನು ಅದಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟೆ नहीं ಇಲ್ಲ यहाँ सुनकर वे बहुत अधिक आश्चर्यचकित और आनंदित हुए है ಇದನ್ನ ಕೇಳ್ಬಿಟ್ಟು ನನಗೆ ಅವನಿಗೆ ಬಹಳ ಅಧಿಕವಾದಂತಹ ಆಶ್ಚರ್ಯನೂ ಆಯ್ತು ಆನಂದನೂ ಆಯ್ತು थोड़ी चाय पीने के बाद ಸ್ವಲ್ಪ ಟೀಯನ್ನು ಕುಡಿದ ನಂತರ हमने पुनः चढ़ाई शुरू कर दिया ಮತ್ತೆ ಹತ್ತೋದಕ್ಕೆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿತು ಲೌಟು एक ನೈಲಾನ್ की रस्सी लाया ಲೌಟು ಅನ್ನುವಂತ ಒಂದು ನೈಲಾನಿನ ರಸ್ಸಿಯನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಬಂದ ಲೌಟು एक नैलान की रस्सी लाया इसलिए अंगादोराज और मैं रस्सी के सहारे चढ़े ನಾನು ಮತ್ತೆ ಅಂಗಾದೋರಾಜ ಆ ರಸ್ಸಿ ದಾರದ ಸಹಾಯದಿಂದ ಹತ್ತುದು ಹಾಗೆ जबकि लौटू एक साथ से रस्सी पकड़े हुए बीच में चला ಆಗ ಲೌಟು ಒಂದು ಏಕಾತ್ಮೆ ಒಂದು ಕೈಯಲ್ಲಿ ರಸ್ಸಿಯನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡು ನಡುವೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದ तभी लौटू ने गौरा किया लौटू गमन सदा मैं उन ऊंचाई के लिए आवश्यक 4 लीटर ऑक्सीजन की अपेक्षा लगभग 2.5 लीटर ऑक्सीजन की प्रति मिनट का दर से लेकर चढ़ा रही थे ಹಾಗಂದ್ರೆ 1 ಗಂಟೆಗೆ ಸುಮಾರು 4 ಲೀಟರ್ ಆಕ್ಸಿಜನ್ ಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ ಅದರಲ್ಲಿ 2.5 ಲೀಟರ್ ನ ಆಕ್ಸಿಜನ್ ತುಂಬಿಕೊಂಡು ಅದರ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸ್ತಿದ್ದ मेरी रेगुलेटर पर जैसे ही उसने ऑक्सीजन की आपूर्ति बढ़ाई मुझे कठिन चढ़ाई आसान चलने लगे है ನನ್ನ ರೆಗ್ಯುಲೇಟರ್ ಅಲ್ಲಿ उसने ಆಕ್ಸಿಜನ್ ಆಪೂರ್ತಿ बढ़ाई ಅವನು ನನ್ನ ಆಕ್ಸಿಜನ್ ಅನ್ನ ಕಡಿಮೆನೆ ಹಾಕೋದಕ್ಕೆ ಬಿಡ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ ಕಠಿಣ ಚढ़ाई ಆಸಾನ್ ಆ ಕಷ್ಟಪಟ್ಟದನ್ನ ಬಹಳ ಸುಲಭವನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ದ दक्षिण शिकार के ऊपर हवा की गति बढ़ रही थी दक्षिಣ ಶಿಕಾರದ ಮೇಲೆ हवा गाड़िया गति ಹೆಚ್ಚಾಯಿತು उस ऊंचाई पर तेजा हवा के झुंगे बड़े बड़े बर्फों के कणों का चारों तरफ उड़ रहे थे ಆ ಎತ್ತರವಾದಂತಹ ವೇಗವಾಗಿ ಬೀಸುವಂತಹ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ಆ ಬರ್ಫಿನ ಕಣಗಳು ಮಂಜುಗಡ್ಡೆಯ ಕಣಗಳು ಹಾರಾಡ್ತಾ ಇದ್ದಂತೆ ಚಾರ್ ತಾರಫ್ 4 ಕಡೆನೂ ಆಗ ಜಿಸ್ಸೆ ಮುझे कुछ दिखाई नहीं दे रहा था ಆಗ ಮುಂದೆ ನನಗೆ ಏನೂ ಸಹ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ मैंने देखा नान नोड़े कि थोड़ी दूर तक कोई ऊंची चढ़ाई नहीं है कोई दूर तक ಸ್ವಲ್ಪ ದೂರದವರೆಗೆ ಹತ್ತಲಿಲ್ಲ डालना एकदम सीधा नीली चढ़ गई ಅಲ್ಲಿಂದ ನೋಡ್ರೆ एकदम ಕೆಳಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇತ್ತು ಮೇರಿ ಸಾಸ್ ಮಾನೋ एकदम रुक गई ಅದನ್ನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ನನ್ನ ಉಸಿರೇ ಒಂದು ಬಾರಿ ನಿಂತಂಗಾಯ್ತು मुझे लगा ನನಗೆ ಅನಿಸ್ತು कि सफलता बहुत नजदीक है ನಮ್ಮ ಗುರಿ ಬಹಳ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿದೆ 23 ಮೇ 1984ರಲ್ಲಿ दिन दोपहर के 1:07 पर मैंने एवरेस्ट की चोटी पर खड़ी थी 23 ಮೇ 1984ರಲ್ಲಿ ಯಾವತ್ತು ಮಕ್ಕಳೇ ಗೊತ್ತಾಗ್ಲಿ 23 ಮೇ ಅಂದ್ರೆ ಮೇ 1984ರಲ್ಲಿ 1:07 1 ಗಂಟೆ 7 ನಿಮಿಷಕ್ಕೆ ನಾವು ಎವರೆಸ್ಟ್ की चोटी पर खड़ी थी ಎವರೆಸ್ಟಿನ ಸುತ್ತ ತುದಿಯ ಮೇಲೆ ನಿಂತ್ಕೊಂಡು एवरेस्ट की चोटी पर पहुंचाने वाले मैं प्रथम भारतीय महिला थी ಎವರೆಸ್ಟಿನ ಸುತ್ತ ತುದಿಯ ಮೇಲೆ ಹತ್ತಿದಂತಹ ಎವರೆಸ್ಟಿನ ಪ್ರಪ್ರಥಮ ಮಹಿಳೆ ಅಂದ್ರೆ ಆ ಎವರೆಸ್ಟಿನ ತುದಿಯ ಮೇಲೆ ಹತ್ತಿದಂತಹ ಭಾರತೀಯ ಪ್ರಥಮ ಮಹಿಳೆ ಯಾರಂದ್ರೆ ನಾನಾಗಿದ್ದೆ ಬಿಚ್ಚೇಂದ್ರಿ ಪಾಲ್ ಅವರು ಆಗಿದ್ರು ಎವರೆಸ್ಟ್ की चोटी पर इतनी जगह नहीं थी ಎವರೆಸ್ಟಿನ ಚೋಟಿ ತುದಿಯ ಮೇಲೆ ಇಷ್ಟೊಂದು ಜಾಗ ಇರಲಿಲ್ಲ कि 2 ವ್ಯಕ್ತಿ साथ साथ खड़े हो सकते हैं ಇಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಬೇಕಾಯಿತು चारों तरफ हजारों मीटर लंबी सीटी डालना का या देखते हुए हमारे सामने मुख्य प्रश्न सुरक्षा का था 4 ಕಡೆನೂ ಸಾವಿರಾರು ಮೀಟರ್ ಉದ್ದವಾಗಿರುವಂತಹ ನೇರವಾಗಿರುವಂತಹ ಆಳವಾಗಿರುವಂತದ್ದು ನಮ್ಮ ಎದುರಿಗೆ ನಿಂತಿತ್ತು ಹಾಗಾಗಿ ನಮಗೆ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಸುರಕ್ಷವಾಗಿ ನಿಲ್ಲುವಂತದ್ದು हमने पवाड़ा से पहले बर्फ की खुदाई कर अपने आप को सुरक्षित रूप से स्थिर किया है
ನಾವು ಆ ಗುದ್ಲಿಯಿಂದ ಏನ್ ಮಾಡಿದ್ರು ಕೆತ್ ಬಿಟ್ಟು ಆ ಜಾಗವನ್ನ ಸಮವಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ನಿಂತ್ಕೊಂಡು इसके बाद मैं अपने घुटनों के बल बैठा है ನಾನು ಆಗ ಆ ಮೊಣಕಾಲಿನ ಮೇಲೆ ಭಾರವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಕೂತ್ಕೊಂಡೆ बर्फ पर अपने माथे को लगाकर मैंने सागर माता के ताजा का चुम्बन किया ಆ ಹಿಮದ ಮೇಲೆ ನಾನು ಹಣೆಯನ್ನ ಇಟ್ಟು ಸಾಗರ ಮಾತೆಗೆ ಏನನ್ನ ಕೊಟ್ಟೆ ಮುತ್ತನ್ನ ಕೊಟ್ಟೆ ಬಿನಾ ಉಡಾ ಹಿ ಮೈನೆ अपने ताली से हनुमान चालीसा और दुर्गा माता चित्र निकला ನಾನು ಅಲ್ಲಿಂದ ಎದಾಳದೆ ಆ ನನ್ನ ಬ್ಯಾಗಿನಲ್ಲಿದ್ದಂತಹ ಹನುಮಾನ್ ಚಾಲೀಸು ಮತ್ತು ದುರ್ಗಾ ಮಾತೆ ಚಿತ್ರವನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡೆ मैंने इन्हें अपने साथ लाए लाले कपड़े से लपटे एक छोटी सी पूजा करके इनको बर्फ में दबा दिया है ಆಗ ನನ್ನ ಜೊತೆ ತಂದಂತಹ ಒಂದು ಕೆಂಪು ಬಟ್ಟೆಯಲ್ಲಿ ಅದನ್ನ ಸುತ್ತಾಕಿಬಿಟ್ಟು ಒಂದು ಚಿಕ್ಕದಾದಂತಹ ಪೂಜೆನೂ ಸಹ ಮಾಡಿದೆ उठाकर मैंने अपने रज्जु नेता और अंगदराज के प्रति आधार बल से झुके ಆಗ ಎದ್ದು ಬಿಟ್ಟು ನನ್ನ ರಜ್ಜು ನೇತ ಮತ್ತು ನನ್ನ ಜೊತೆ ಬಂದಂತ ಅಂಗದರಾಜಿಯವರ ಬಗ್ಗೆ ಬಹಳ ಗೌರವದಿಂದ ನೋಡಿದೆ उन्होंने मुझे गला लगाया ಅವ್ರನ್ನ ನಾನು ಅಪ್ಪಿಕೊಂಡೆ कुछ देर बाद सोनम पुला पर पहुंचे और उन्होंने फोटा लिए ಆಗ ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯದ ನಂತರ ಸೋನಂ ಪುಲಾಚಾರ ಎಂಬಂತಹ ಜಾಗಕ್ಕೆ ತಲುಪಿ ಅಲ್ಲಿ ನಾವು ಫೋಟೋಗಳನ್ನ ತಕ್ಕೊಂಡು ಅಲ್ಲಿವರೆಗೂ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇರ್ಲಿ ಹಾಗಾಗಿ ಈಗ ಎವರೆಸ್ಟಿನ ತುದಿಯ ಮೇಲೆ ಹೆಂಗ್ ಹತ್ತರು ಅನ್ನೋದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಎವರೆಸ್ಟಿನ ಮೇಲೆ ತುದಿ ಮೇಲೆ ಹೆಂಗ್ ಹತ್ತರು ಏನ್ ಮಾಡ್ರು ಅನ್ನೋಂಥದ್ದು ಇವತ್ತು ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದೀವಿ ಅಲ್ಲಿಂದ ಈಗ ಹತ್ತಿದ್ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಇನ್ನು ಹೆಂಗ್ ಹೇಳಿದ್ರು ಏನಾಯ್ತು ಮುಂದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಗೊತ್ತಾಯ್ತು ಅಲ್ಲಿಗೆ ಬಿಚೇಂದ್ರಿ ಪಾಲ್ ಅವರು ಎವರೆಸ್ಟಿನ ತುದಿಯ ಮೇಲೆ ಹತ್ತಿದಂತ ಪ್ರಥಮ ಭಾರತೀಯ ಮಹಿಳೆ ಆದ್ರು ಅನ್ನೋದು ಗೊತ್ತಾಯ್ತು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಇದನ್ನ ನೀವು ಇವತ್ತು ತಿಳ್ಕೊಂಡು ಓದ್ಕೊಂಡು ನೀವು ಇದಕ್ಕೆ ನೋಟ್ಸ್ ಅನ್ನ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ